पाकचं वाकडं शेपूट हे वाकडंच राहिलंय, कारण पुन्हा एकदा पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। भारतानं त्यानंतर प्रत्युत्तर देत पाकिस्तानची चौकी उडवली आहे। भारत पाक एलओसीवरचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे आणि भारताने पाकिस्तानला या आधीच तंबी दिली होती, त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल आणि त्यानुसार भारतानं पाकिस्तानची सीमेपार असलेली एक चौकी उडवलेली आहे, ज्या चौकीवरनं हा गोळीबार केला जात होता। गेले 21 दिवसांपासून सीमेपलीकडून पाकिस्तान भारतावरती शस्त्रसंधीचं उल्लंघन करतोय। सीमा भागामध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि शेलिंग सुरू आहे। कालचा एक दिवस हा असा होता की ज्या दिवशी पाकिस्तानकडून कुठलीही आगळीक झाली नाही, शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं नाही, मात्र पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्या म्हणत पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। त्यांची चौकी भारतानं उडवून लावली आहे। त्यामुळे पाकिस्ताननं वेळीच शहाणं होणं अपेक्षित आहे, कारण ऑपरेशन सिंदूर हे थांबलेलं नाहीये, तर भारतानं ते स्थगित केलंय असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आजच पाकिस्तानला इशारा दिलेला आहे आणि हे त्याचंच चित्र मला वाटतं दिसतंय। आपल्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आहेत। ढगे सर, भारतानं पाकिस्तानला ईट का जवाब पत्थर से असंच दिलेलं आहे उत्तर। नक्कीच, म्हणजे आतापर्यंत ज्या वेळेस असं सीजफायर व्हायलेशन झालेलं आहे त्यावेळेस भारतानं संयमाने भूमिका घेतली। याचा अर्थ असा नाही की आपण त्यांना रिस्पॉन्ड केलं नाही, प्रत्येक वेळेस ईदचा जवाब पत्थरचेच त्यात दिला। पण पहिली गोष्ट तर ही बघावी लागेल की म्हणजे हा नक्की व्हिडिओ केव्हाचा आहे, या 7 ते 10 तारखेच्या मधला आहे का अगोदरचा आहे, यासाठी मी म्हणतो। कारण पाकिस्तानची जुनी कोड आहे। 2003 मध्ये आपण त्यांच्याशी ज्या शस्त्रसंधी करार केला होता, त्यानंतर 2021 मध्ये पुन्हा त्याला रिकमिट आपण केलं होतं आणि तरी सुद्धा मागच्या कित्येक वर्षांमध्ये वेळोवेळी पाकिस्तान अशा प्रकारचं शस्त्रसंधीचं उल्लंघन करतोय। पण ज्या वेळेस पाकिस्ताननं क्रॉस बॉर्डर फायरिंग केलं किंवा अशा प्रकारचं आर्टिलरी शेलिंग करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या वेळेस ज्या जबरदस्त रिस्पॉन्स आपण त्या ठिकाणी दिला आणि कित्येक वेळेस त्यांच्या फॉरवर्ड ज्या पोस्ट आहेत, चौक्या आहेत, त्या सुद्धा उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताच्या सेनेला नेहमीच यश मिळालेलं आहे। ढगे सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल। हा व्हिडिओ नेमका सीमारेषेवरच्या कुठल्या भागातला आहे, जसं ढगे सर म्हणाले कधीचा आहे याची पुष्टी होऊ शकलेली नाहीये, मात्र पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर भारताने दिलेलं हे सडेतोड प्रत्युत्तर। ऑपरेशन सिंधू नंतर पाकिस्तान गुडघ्यावरती आलेला होता आणि पाकिस्तानकडनं एक पाऊल मागे घेण्यात आलं होतं, मात्र तरी सुद्धा पाकचं वाकडं शेपूट पुन्हा एकदा समोर आलेलं आहे।